यानंतर पुढची एक महत्त्वाची राजकीय घडामोड आपण पाहणार आहोत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजूनही एनडीए सोबत जाण्याच्या बाबतीतली चाचपणी सुरू आहे की काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे। कारण जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय आणि या बैठकीत आमदारांना एनडीए सोबत जाण्याबाबतची विचारणा करण्यात आल्याचं सुद्धा समजतंय। यामध्ये बहुसंख्य आमदार एनडीए सोबत जायला तयार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे, पण या संदर्भातला अंतिम निर्णय हा शरद पवारच घेणार असल्याचं सुद्धा सूत्र सांगतायत। तर तिकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। याला कारण म्हणजे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। पक्षातलेच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवत राष्ट्रीय अध्यक्षपदाला आव्हानच दिल्याचं दिसतंय। या नोटिशीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। 9 जुलैला सच्चिदानंद सिंग यांनी ही नोटीस पाठवल्याचं समजतंय। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी नोटिशीत करण्यात आलेली आहे। 26 फेब्रुवारीला घेण्यात आलेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक अवैध असल्याचा दावा सच्चिदानंद सिंग यांनी केलाय। सच्चिदानंद सिंग झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आहेत। ते 15 वर्षांपासून पक्षासोबत आहेत। 2023 मध्ये सिंग यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली, मात्र 26 फेब्रुवारीच्या नव्यानं तयार झालेल्या कार्यकारिणीमध्ये सिंग यांचा समावेश नव्हता। श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार साहेब यांच्या संदर्भातलं एक वक्तव्य सोशल मीडियावर आलेलं आहे। त्यांच्या निवडी संदर्भात ज्यांनी वक्तव्य केलंय त्याचा आणि या निवडीचा काडी मात्र संबंध नाही, परंतु या राज्यामध्ये आणि या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचं काम जे कोणी करतात ते या ठिकाणी त्याची दखल घेण्यासारखं आहे असं मला वाटत नाही। आणि म्हणून जी निवड झालेली आहे ती देशाचे नेते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते त्याचबरोबर राज्याचे सर्व पदाधिकारी यांनी मिळून सुनेत्रा वहिनी पवार साहेब यांची देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। पुढची बातमी बघूया। तुर्भे आगारात इलेक्ट्रिक बसला भीषण आग लागलेली असून सुदैवानं या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही। जेबीएम इलेक्ट्रिक बसला ही अचानक आग लागल्याचं समजतंय। नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत आता गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले। झाड्या मागो माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर विनायक राऊत आणि कुटुंबियांकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला गेलाय। यावर आता 23 जुलै सुनावणी होणार आहे। या प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेत विनायक राऊतांनी आपली बाजू मांडलेली आहे। जाताना 10 ते 12 बॅग भरतील इतके कपडे नेले, आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलं किती नेलं हे हिम्मत असेल तर जाहीर करा असं आव्हान विनायक राऊतांनी आपल्या सुनेला दिलेलं आहे। आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, आम्ही ग्रामदेवता कुलदेवता मानतो असं विनायक राऊत म्हणताय। तसंच गिरिजाचे आई वडील तेव्हा शांत का राहिले, त्यांनी तेव्हाच पोलिसात धाव का घेतली नाही असे सवाल सुद्धा विनायक राऊतांनी उपस्थित केले। त्यांच्या तक्रारीमध्ये मी 29 डिसेंबर 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे। जाताना मला डॉक्टरने सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे। म्हणजे जाताना 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन। आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलेलं आहे किती नेलं आहे हे हिम्मत असेल तर तुम्ही जाहीर करा। येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा। पण आम्हाला एकदा दिलं ना दिलं त्याच्यामध्ये आम्हाला काही पडायचं नाही आहे। ठीक आहे, तिच्या नशिबात होतं तेवढं तिला स्त्रीधन मिळालेलं आहे, त्यांना आम्हाला त्याच्यामध्ये काय ते उकळून काढायचं नाही। करायचं आलं खूप मोठी लिस्ट वाचून दाखवेन, पण ठीक आहे तिला जे मिळालं त्याच्यात त्याने सुखी राहावं। आम्ही अध्यात्मातले आहोत आणि आमचं दैवत आमच्या समोर पंढरीचा पांडुरंग आहे, तसंच आमच्या समोर आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत। त्यामुळे आम्हाला ह्या 2 दैवताशिवाय इतर कोणाच्याकडे जाण्याची आवश्यकता पडत नाही। कुलदेवता ग्रामदेवता तर आमच्या असतातच कोकणातल्या, आणि त्यांच्याकडे जाणं म्हणजे काही गुन्हा ठरत नाही, त्यांचं दर्शन घेणं। त्यांची स्वतःची जी तक्रार आहे त्या तक्रारीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की
ह्या प्रत्येक वेळेला मला भीती वाटत असं मी नेहमी माझे आई वडिलांना सोबत घेऊन ठेवत होते. आता जर प्रत्येक वेळेला आई वडील होते आणि आई वडील तर सज्ञान आहेत, मुलगी सुद्धा सज्ञान आहे, तर त्यांना एकदा असा गैरप्रकार झाला असं जर निदर्शनास आलं तर ताबडतोब त्यांनी पोलीस स्टेशनची धाव का नाही घेतली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.